ज्या न्यायालयात आरोपी व चोरट्यांना शिक्षा दिली जाते त्याच न्याय मंदिरात अज्ञात चोरट्यानं चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात आरोपीनं न्यायालयातील बाथरूम मधील नळाच्या तोट्या या चोरून नेल्याची बाब समोर आली. विशेष म्हणजे 15 दिवसात 2 वेळा या न्यायालयात चोरी झाल्याचं चित्र समोर आलं. या चोरीनंतर आता न्यायालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण जिल्हा व सत्र न्यायालय या ठिकाणी दररोज हजारो नागरिक न्याय मिळण्यासाठी येतात. मात्र जर न्यायालयात चोरी होत असेल तर एक गंभीर बाब आहे. कारण आज बाथरूम मधील नळाच्या तोट्या चोरीला गेल्या, मात्र भविष्यात शासकीय दस्तावेज चोरीला गेल्यास याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न आता जनतेने उपस्थित केला. या चोरीच्या घटनेसंदर्भात दर्यापूर पोलिसात 5 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे न्यायालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केले. भविष्यात कुठलीही मोठी घटना न्यायालय परिसरात घडू नये म्हणून तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे. मध्यरात्री कडक पोलीस बंदोबस्त या न्यायालयात परिसरात लावण्यात यावा अशी मागणी आता जनतेने केली आहे.